महाराष्ट्रातील ध्येयवेड्या तसेच बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी SK शकुंतला मॅथ्स अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरती स्वागत करतो। आज आपण वर्ग समीकरणे या प्रकरणातील पुढील पार्ट म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे अवयव पद्धती वर्ग समीकरणाचे रूट्स आपण अवयव पद्धतीने कसे मिळवायचे हे आपण शिकणार आहोत। चला लवकरात लवकर लेक्चरला जॉईन व्हा, कारण की फॅक्टरायझेशन मेथड ही एक महत्त्वपूर्ण मेथड आहे ज्या मेथडने आपण वर्ग समीकरणाचे मूळ किंवा उकली फाइंड आउट करू शकतो। ती मेथड आपण शिकूया। अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढणे। चला लवकरात लवकर लेक्चरला जॉईन व्हा। आजचं एक खूप महत्त्वाचं लेक्चर आहे, कारण की आजच्या या एका लेक्चरवर पूर्णपणे सराव संच 2.2 अवलंबून आहे। म्हणजेच आजचं लेक्चर किती महत्त्वाचं असेल हे तुम्हाला समजलंच असेल। चला तर आपण शिकूया अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मूळ काढणे। मूळ म्हणजे काय? अशी एक क्रमिक जोडी ज्या क्रमिक जोडीनं समीकरणाचं समाधान होतं त्या क्रमिक जोडीला म्हणायचं वर्ग समीकरणाचं मूळ। आता आपण एक उदाहरणाद्वारे आपण हे शिकून घेऊया की फॅक्टरायझेशन मेथड किंवा अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाचे मूळ कसे फाइंड आउट करतात। समजा एक उदाहरण घेऊया, x² - 4x - 5 = 0। आता हे बघा, हे आहे वर्ग समीकरण। आता ह्या वर्ग समीकरणाचे आपल्याला मूळ फाइंड आउट करायचे, ते पण फॅक्टरायझेशन मेथडनं। फॅक्टरायझेशन मेथडनं मूळ फाइंड आउट करताना प्रथमतः आपल्याला x² चा सहगुणक आणि आपल्या वर्ग समीकरणामध्ये म्हणजे ax² + bx + c हे आहे आपलं सामान्य रूप। यामध्ये प्रथमतः पाहिजे बघा, हे x² चा सहगुणक आणि c यांचा गुणाकार किती येतो तो पाहिजे। इथे 1 आहे आणि हे -5 म्हणजेच -5 आपल्याला गुणाकार भेटलेला आहे। कशाचा? x² चा सहगुणक म्हणजे a × c किती भेटले आपल्याला? -5। आता -5 चे आपल्याला असे दोन अवयव पाडायचे जे की आपल्याला 4x मध्ये म्हणजे 4x या रूपामध्ये मांडता येतील। मग आपण कसे मांडणार आहेत बघा, -5 म्हणजे 5 -5 × 1 -5 × 1 केला असता आपल्याला -5 चे दोन अवयव पाडलेले आहेत आपण। आता हे अवयव आपण इथे 4x मध्ये पुट करू शकतो। कशा पद्धतीने पुट करू शकतो हे बघा, x², आता हे -5x + x -5x + x म्हणजे काय आहे? -4x आहे। फक्त आपल्याला ह्या 4x च्या जागी इथं जे आपण अवयव पाडलेले ते अवयव पुट करायचे, म्हणजे -5x आणि +x याचं 4x होईल। म्हणजे आपलं इक्वेशन चेंज नाही होणार, फक्त आपण या अवयव पाडलेले आहेत आणि हे -5 ॲज इट इज = 0। आता हे बघा, आता इथे x कॉमन जर काढला आपण तर x - 5 उरेल +1 आणि हे x - 5 उरेल। आता इथे आपल्याला दोन ब्रॅकेट मिळालेले आहेत, x - 5 आणि x + 1 = 0। आता बघा, कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार केव्हा 0 असतो? समजा ही एक संख्या आहे 5 आणि ही एक संख्या आहे 2, यांचा गुणाकार किती झाला? 10। परंतु जर 5च्या ऐवजी म्हणजे 2च्या ऐवजी आपण 0 घेतलं तर हा गुणाकार होणार आहे 0। म्हणजे ह्या दोन ब्रॅकेटचा गुणाकार इथे 0 आलेला आहे, म्हणजेच ह्या दोन्हीपैकी एक ब्रॅकेटची किंमत 0 आहे। तुम्हाला समजलं? समजा ह्या ब्रॅकेटची किंमत 0 असू शकेल किंवा ह्या ब्रॅकेटची किंमत 0 असू शकेल। मग आपल्याला काय करायचंय? x - 5 = 0 ठेवायचंय किंवा x + 1
इज इक्वल टू 0. आता बघा इथं 0 ठेवला असता तुम्हाला x ची किंमत मिळेल. x इज इक्वल टू हे -5 ह्या बाजूला गेल्यानंतर 5 मिळेल. म्हणजे x ह्या चलाची किंवा x ह्या समीकरणाचं मूळ आहे आणि ह्या मूळाची किंमत एक आहे 5. तसेच x इज इक्वल टू हे +1 ह्या बाजूला गेल्यानंतर -1 होईल. म्हणजे x इज इक्वल टू -1. हे झाले ह्या समीकरणाचं दोन मूळ. म्हणजे x इज इक्वल टू 5 आणि x इज इक्वल टू -1 हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. समजलं? प्रथमतः कोणतंही वर्ग समीकरण दिला असता आपल्याला x² चा सहगुणक आणि c म्हणजे a इंटू c याचे असे दोन अवयव पाडायचे की जे आपल्याला मधल्या पदाच्या नुसार आपल्याला ऍडजस्ट करता आली पाहिजे. आता आपण इथं 5 आहे -5 चे -5 इंटू 1 असे अवयव पाडलेत. परंतु ह्या -5 इंटू 1 पासून आपल्याला 4x ऑब्टेन करता आलं म्हणून आपण अशा पद्धतीने अवयव पाडलेले आहेत. आता हे x इज इक्वल टू 5 किंवा x इज इक्वल टू -1 हे आहेत ह्या वर्ग समीकरणाचे मूळ. म्हणजे आपण फॅक्टरायझेशन मेथडनं अवयव पद्धतीनं मूळ काढण्याची ही एक पद्धत आहे. हे तुम्हाला समजलं असेलच. आपण अजून काही उदाहरणं घेणार आहोत म्हणजे तुमची अजून कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता पुढील उदाहरण बघूया. हे बघा m² -14m + 13 इज इक्वल टू 0 हे एक वर्ग समीकरण आहे. आता ह्या वर्ग समीकरणाचे आपल्याला मूळ फाइंड आउट करायचे आहेत, ते पण अवयव पद्धतीने. मी तुम्हाला काय सांगितलंय, प्रथमतः बघा इथे a ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि c ची व्हॅल्यू किती आहे 13. म्हणजे 1 इंटू 13 किती झालेलं आहे आपलं 13. परंतु 13 चे असे अवयव पाडायचे आहेत आपल्याला की जे की आपल्याला -14m आपल्याला आणता आलं पाहिजे. म्हणजेच -13 आणि -1 -13 आणि मायनस प्लस होईल. -13 आणि -1 म्हणजे आपल्याला इथं -14m सुद्धा करता येईल. म्हणजे बघा m² -13m -m + 13 इज इक्वल टू 0. आपण नवीन काही केलं नाही. या 14m ला फक्त -13m आणि -m असं कन्वर्जन करून लिहिलंय. कशावरून? आपण a आणि c चा गुणाकार करून आपल्याला अवयव पाडलेले आहेत ज्या की मधल्या पदाला ऍडजस्ट करून आपण 14 ला -13 आणि -m असं लिहिले. का लिहिले? कारण की आपण 13 चे अवयव पाडलेत. 13 एक 13 पण मायनस मध्ये पाहिजे म्हणजे -13 आणि -1 आपण असं कन्वर्जन करून घेतलेलं आहे. आता बघा इथे m जर कॉमन काढलं तर आपल्याला काय मिळेल m -13. तसेच इथं -1 जर कॉमन काढलं तर इथे m -13 मिळेल. म्हणजे मायनस मध्ये आतमध्ये मल्टिप्लाय केला असता इथे मायनस प्लस होतं. म्हणजे इथं आपण मायनस जर बाहेर काढलं तर इथे मायनस होईल इज इक्वल टू 0. आपल्याला इथे दोन ब्रॅकेट कुठले मिळणार आहेत बघा m -13 आणि m -1. आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही दोन पदाचा गुणाकार केव्हा 0 असतो, त्या दोन्हीपैकी एक पदाची किंमत 0 असेल. आता इथे बघा m -13 इज इक्वल टू 0 असेल किंवा m -1 इज इक्वल टू 0 असेल. आता इथे आपण काय करणार आहोत m इज इक्वल टू आता हे -13 त्या साईडला गेल्यानंतर +13 होईल आणि ते -1 आहे आणि ह्या साईडला गेल्यानंतर +1 होईल. म्हणजे आपल्याला दोन मुळं या वर्ग समीकरणाची मिळालेली आहेत. ती आहेत अनुक्रमे 13 आणि 1. अशाच पद्धतीने आपल्याला अवयव पद्धतीने फॅक्टरायझेशन मेथडने वर्ग समीकरणाची मुळं फाइंड आउट करता आली पाहिजेत. अजून आणखी एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमची अजून कन्सेप्ट क्लॅरिटी होऊन जाईल. समीकरण कुठलंही देऊ द्या, समीकरणाला घाबरायचं नाही. आपल्याला मेथड फॉलो केली ना तुम्हाला कुठल्याही समीकरणाची मुळं काढता येतील. आता हे बघा 3x² -x -10 इज इक्वल टू 0 हे आहे वर्ग समीकरण. मी तुम्हाला काय सांगितलं a आहे आणि c आहे, यांचा गुणाकार किती येणार
-30 येणार. -30चे असे अवयव पाडायचे जे की आपल्याला -x च्या फॉर्म मध्ये मांडता आले पाहिजे. म्हणजे आपल्याला हे बघा -6 आणि +5 -6 आणि +5 जर केलं तर आपल्याला -x करता येईल. सर्वांना समजलं? हे बघा म्हणजेच -30चे असे अवयव पाडलेले आहेत आणि हे अवयव आपल्याला तिथे ऍडजस्ट करून लिहायचे. 3x² -6x +x +5x यांचा बेरीज किती होती यांची बघा -xच होते. म्हणजे फक्त आपण आहे ती संख्याचे फोड करून लिहिली आणि हे -10 ॲज इट इज लिहायचंय इज इक्वल टू 0. आता हे बघा 3 इथे x जर कॉमन काढलं तर 3x -6 उरेल आणि इथे प्लस इथे x जर कॉमन काढला आपण 3x कॉमन काढू शकतो आपण यातून 3x. हे बघा ह्या दोन पदातून आपण 3x कॉमन काढू शकतो. 3x जर कॉमन काढलं तर x -2 उरेल प्लस इथं 5 जर कॉमन काढलं तर सेम x -2 उरेल. म्हणजे आपल्याला ह्या दोन पदातून कोणती गोष्ट कॉमन काढता येते हे पाहायचं. 3x² -6x मधून आपण 3x कॉमन काढले म्हणजे x -2 उरेल आणि या 5x -10 मधून +5 जर बाहेर काढला असता x -2 उरेल. म्हणजेच सेम बघा x -2 आणि 3x + 5 इज इक्वल टू 0 असं या समीकरणाची फोड करता येईल आपल्याला. आता ह्या समीकरणाला दोन्ही पदाच्या इक्वल टू 0 ठेवला असता x -2 इज इक्वल टू 0 आणि 3x + 5 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू हे -2 ह्या बाजूला गेला असता +2 होईल आणि इथे 3x इज इक्वल टू हे +5 ह्या बाजूला गेले तर -5 होईल आणि x इज इक्वल टू -5/3 होईल आणि x इज इक्वल टू 2 होईल. म्हणजेच x च्या इथे दोन उकले मिळालेले आहेत x इज इक्वल टू 2 आणि x इज इक्वल टू -5/3. म्हणजेच तुम्हाला लिहिता आलं पाहिजे दिलेल्या समीकरणाची मुळे 2 आणि -5/3 आहेत. समजलं? म्हणजे तुम्हाला कोणतंही समीकरण दिलं तर समीकरणामध्ये प्रथमतः a आणि c चा अवयव अशा पद्धतीने पाडायचे की तुम्हाला मधले पद निर्माण करता आलं पाहिजे. त्यावरून तुम्हाला समीकरण सोडवून असे दोन समीकरणावरून 0 से इक्वेट करून तुम्हाला चलाची किंमत म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाची मूळ आपल्याला फाइंड आउट करता येतात. सर्वांना समजलं? समजला असेल किंवा काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. कारण की कोणताही डाऊट ठेवून आपल्याला पुढे जायचं नाही. कारण की वर्ग समीकरणाची फॅक्टरायझेशन मेथड ही खूपच महत्त्वपूर्ण मेथड आहे. या मेथडमध्ये तुम्हाला शॉर्टकट सुद्धा मी लास्टला सांगणार आहे. पण अगोदर तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड पूर्णतः समजणं गरजेचं आहे. चला आपण आता पुढील उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 3 आहे बघा 3y² इज इक्वल टू 15y. हे आहे वर्ग समीकरण. आता इथे आपण काय करायचंय या वर्ग समीकरणाचे आपल्याला अवयव पद्धतीने किंवा फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला मूळ फाइंड आउट करायचे. कसे काढणार अगोदर आपण ह्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया. 3y² - 15y इज इक्वल टू 0. हे झालं आपलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण लिहिलेलं आहे. म्हणजेच x² + bx इथं c ची व्हॅल्यू 0 आहे त्यामुळे c इथं घेतलं नाही घेतलं तरी काय नाही फरक पडत. आता ह्या दोन ह्याच्यामधून तुम्हाला कॉमन काय काढता येईल? कॉमन काढता काय येणार बघा 3y जर कॉमन काढलं तर इथे y -5 उरणार आहे. या दोन पदातून 3y जर कॉमन काढलं तर y -5 उरणार आहे इज इक्वल टू 0. इथे बघा 3y इज इक्वल टू 0 आणि y -5 इज इक्वल टू 0 आपल्याला ठेवता येतं. म्हणजे y इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू +5 ही असे या वर्ग समीकरणाची मूळ आपल्याला मिळालेली आहेत. म्हणजे ही आहेत या वर्ग समीकरणाची मूळ. आहे की नाही सोपं?
काय केलं आपण इथं सी ची टर्मच नाही, त्यामुळे सी चा विचार न करता डायरेक्ट इथे आपण कॉमन काय काढता येते, त्या कॉमन काढल्यामुळं आपल्याला डायरेक्ट y या चलाची किंमत मिळालेली आहे. ह्या दोन इक्वेशन मध्ये 3y जर कॉमन काढलं तर इथं y मायनस 5 उरेल आणि इथं 0 इक्वेट केला असता y इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू प्लस 5 आपल्याला मिळालेला आहे. सर्वांना समजलं? अशाच पद्धतीनं आज आणखी एक उदाहरण आपण घेऊया. तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे, कारण की उद्याच्या लेक्चरला आपण सराव संच 2.2 सॉल्व्ह करून घेणार आहोत. 2.2 मध्ये मॅक्झिमम उदाहरणं फक्त अवयव पद्धतीवर कॉन्सन्ट्रेशन केलेली उदाहरणं आहेत, म्हणजेच अवयव पद्धतीवर पूर्णपणे आपल्याला 2.2 उद्याच्या लेक्चरला सोडवायचं आहे. काही घाबरायचं नाही. आपल्याला बेसिक कन्सेप्ट एकदा कळाली ना, आपण कुठल्याही वर्ग समीकरणाचे फॅक्टरायझेशन मेथडने अवयव काढू शकतो. त्यामुळं रेडी आहात ना? चला आपण पुढील उदाहरण बघूया, म्हणजे अजून तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. उदाहरण क्रमांक 4 आहे. उदाहरण क्रमांक 4 काय बघा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3. उदाहरण क्रमांक 4 आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3. आता हे बघा, ह्या वर्ग समीकरणाचे आपल्याला एक्स स्क्वेअर आणि हे मायनस प्लस 3 ह्या बाजूला आहे तर -3 करून घेऊया. आता हे बघा, कोणत्याही पदाचा आपण समजा रूट ए इंटू रूट ए इज इक्वल टू ए असतं. त्याचबरोबर इथे 3 आहे. आता ह्या 3 ला √3 स्क्वेअर आपण लिहू शकतो, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस √3 होल स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं आपल्याला लिहिता येऊ शकतं. म्हणजेच हे बघा, तुम्हाला ही कन्सेप्ट माहित असली पाहिजे. हे बघा, 5 √5 इंटू √5 जर केलं तर याचं उत्तर 5 असतं. म्हणजेच समजा ही 5 इंटू 5 यांचं काय होतं, मल्टिप्लिकेशन, आणि ह्याचं मल्टिप्लिकेशनचं रूट 25 होतं आणि 25चं स्क्वेअर रूट परत 5 होतं. म्हणजेच रूट ए इंटू रूट ए जसं ए होतं तसंच आपण आता ह्या ए ला सुद्धा आपण रूट ए इंटू रूट ए लिहू शकतो. म्हणजेच ह्या 3 ला सुद्धा आपण √3 इंटू √3 लिहू शकतो, म्हणजेच √3 चा स्क्वेअर झाला. आता बघा, ए मायनस बी होल स्क्वेअर. आता ए मायनस बी होल स्क्वेअर ही संकल्पना तुम्हाला माहित असली पाहिजे. ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या सूत्राचं एक्सपान्शन कसं होणार आहे बघा, ए प्लस बी आणि ए मायनस बी हे आहे या मागील सूत्र. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी. म्हणजे आता आपल्याला इथे लिहिता येईल एक्स प्लस √3 आणि एक्स मायनस √3 हे ह्या म्हणजे सूत्राचं एक्सपान्शन करून आपण ह्या पद्धतीने इथं मांडलेलं आहे इज इक्वल टू 0. आता आपण पाठीमागं केल्याप्रमाणे प्रत्येक ब्रॅकेटला इक्वेट करायचं 0 सोबत, म्हणजे एक्स प्लस √3 इज इक्वल टू 0 आणि एक्स मायनस √3 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स इज इक्वल टू इथे मायनस √3 मिळेल आणि एक्स इज इक्वल टू प्लस √3 मिळेल. म्हणजेच एक्स इज इक्वल टू प्लस √3 आणि एक्स इज इक्वल टू मायनस √3 हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. आता हे बघा, एक्स इज इक्वल टू मायनस √3 आणि एक्स इज इक्वल टू प्लस √3 ही वर्ग समीकरणाची मुळे आहे की नाही? सोपं आहे का? यामध्ये काय अवघड तुम्हाला वाटते? प्रथमतः इथं तुम्हाला एक्स स्क्वेअर मायनस म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ह्याचं एक्सपान्शन करण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता फॉर्म्युला तुम्हाला कोणते कोणते अल्जेब्रिक फॉर्म्युले महत्वाचे आहेत त्यासाठी एक आपण स्पेशल लेक्चर घेऊया, म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट शिकत असताना तुम्हाला फॉर्म्युला कन्सेप्ट आली की लगेच आठवला पाहिजे. चला अजून एक पुढील उदाहरण बघूया, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. आज जेवढी उदाहरणं झालेली आहेत ती उदाहरणं प्रत्येकानं स्वतःहून सुद्धा मी सोडवून दिलेली समजून घ्यायची तर आहेतच, पण लेक्चर संपल्यानंतर स्वतःहून 2 ते 3 वेळा स्वतःहून सोडवायचे आणि उदाहरणाचा सराव करायचा आहे.
कारण की कन्सेप्ट एकदा तुम्हाला फिट माइंड मध्ये झाले ना, उद्या आपण सराव संच एकदम धासू पद्धतीने आणि तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत आपण उद्या सराव संच सोडवून घेणार आहोत. काहीही घाबरायचं नाही, कारण सराव संच 2.2 नंतरच आपण बेसिक कन्सेप्टवरच आधारित असणार आहे, कारण की आपण वर्ग समीकरणाची अवयव पद्धत शिकली आहे आणि ह्याच पद्धतीवर टोटल सराव संच आहे. कारण की आपला फ्लो कसा आहे, बेसिक कन्सेप्ट, सराव संच, संकीर्ण प्रश्न संग्रह, त्याचबरोबर मागील 4 वर्षातील किंवा 5 वर्षातील बोर्ड परीक्षेतील महत्वाचे PYQ असा आहे आपला फ्लो. आणि ह्या फ्लो मध्ये आपल्याला प्रत्येक प्रकरण पूर्ण करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण प्रकरणाची सुरुवात करतो आणि जेव्हा आपण संकीर्ण प्रश्न संग्रह तसेच बोर्ड परीक्षेतील महत्वाचे PYQ सॉल्व्ह करतो, तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक नवीन कॉन्फिडन्स पैदा झाला पाहिजे की ह्या प्रकरणातील कुठल्याही पद्धतीचा प्रश्न विचारला असता मला सोडवता आलाच पाहिजे. चला तर बघूया पुढील उदाहरण. आता पुढील उदाहरण बघा, उदाहरण क्रमांक 5 आहे. 6√3x² + 7x = √3 हे आहे आपल्याला दिलेलं वर्ग समीकरण. आता या वर्ग समीकरणाला अगोदर आपण व्यवस्थित ह्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. म्हणजे 6√3x² + 7x आणि हे -√3 = 0. तुम्हाला काय सांगितलं, a × c चा अगोदर गुणाकार करायचा आहे. म्हणजे 6√3 आणि -√3 म्हणजे आता √3 × √3 काय होणार आहे, 3च होणार आहे. आपण मग सांगितल्याप्रमाणे √a × √a = a होतं. म्हणजे √3 × √3 3 होणार आहे आणि 6 चा 3 सोबत गुणाकार केला असता तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्ही मला सांगा. तुम्हाला मिळणार आहे -18. हे समजलं. आता -18 चे 7x याप्रमाणे आपल्याला दोन अवयव कसे पाडता येईल. तुम्हाला सर्वांना माहित आहे 9 2 18 म्हणजेच 9 आणि 2. आता 9 2 18 म्हणजे आपल्याला प्लस -2 करता येईल. म्हणजे बघा 9 आणि -2 असे दोन अवयव पाडता येतील. हे बघा 6√3x² + 9x -2x -√3 = 0. हा, ज्या पद्धतीने ते 7x ला 9x - 2x आपण असं कन्वर्ट केलंय. मग आता इथे कॉमन काय निघतंय हा विचार करायचा आहे. आता आपल्याला इथे कॉमन काय काढता येईल, 3√3x कॉमन काढता येईल. म्हणजे इथं राहणार आहे 2x + √3. हे कसं काय आलं, कारण की 9 ला आपण 3 × 3 असं सुद्धा लिहू शकतो आणि ह्या 2 3 पैकी एका 3 ला √3 × √3 असं सुद्धा लिहू शकतो. म्हणजे 3√3 जर आपण बाहेर काढलं, 3√3x जर कॉमन काढलं तर इथे सुद्धा आपल्याला एक √3 मिळणार आहे. काय मिळणार आहे, कारण की इथे 9 आहे आणि यातून 3√3 बाहेर काढला असता, √3x बाहेर काढला असता, इथे राहणार आहे 3√3 राहणार आहे. आणि इथे -1 जर कॉमन काढलं तर तुम्हाला 2x + √3 इथे राहणार आहे. सर्वांना समजलं. त्याचबरोबर आता बघा 2x + √3 आणि 3√3x -1 = 0. आता हा प्रत्येक ब्रॅकेट 0 सोबत इक्वेट करायचा आहे. 2x + √3 = 0 आणि 3√3x -1 = 0. आता हे बघा इथे काय करायचं आपल्याला, 2x हे प्लस √3 ह्या बाजूला गेले असतं -√3 होईल आणि x -√3/2 हे एक आपल्याला ह्या वर्ग समीकरणाचं मूळ मिळालेलं आहे. त्याचबरोबर आता इथे बघा 3√3x आणि हे +1 ह्या बाजूला गेल्यानंतर -1 आहे ना, हे +1 होईल ह्या बाजूला गेल्यानंतर. x = 1/3√3 हे एक या वर्ग समीकरणाचं मूळ आहे. म्हणजेच वर्ग समीकरण कसंही दिलं असतं आपल्याला ते फॅक्टरायझेशन करता आलं पाहिजे, अवयव पाडता आले पाहिजे. आणि कॉमन काढताना इथे ज्या पद्धतीने आपण 3√3 कॉमन काढले आणि 9 ला सुद्धा 3√3 मध्ये कसं कन्वर्ट केलं हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. कारण की कॉमन काढतानाच तुम्ही जर व्यवस्थित चूक न करता व्यवस्थित तुम्ही कॉमन काढला तर तुम्हाला व्यवस्थित फॅक्टर मिळतील आणि तुमचे वर्ग समीकरणाचे मूळ तुम्हाला मिळतील. सर्वांना समजलंच असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्याला आपल्या शकुंतला मॅथ्स अकॅडमी या 0 to Hero या बॅच मधील
प्रवासामध्ये समाविष्ट करून घ्या. त्यामुळं तुमच्याबरोबरच तुमच्यासारख्या अनेक गरजू आणि बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला या बॅचचा लाभ होईल. चला, उद्याच्या लेक्चरला सुद्धा सर्वांनी रेग्युलर यायचंय. उद्याच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत सराव संच 2.2 एकदम धासू आणि तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत. आज तुम्हाला काय करायचंय, जेवढे काही आपण फॅक्टरायझेशन मेथड किंवा अवयव पद्धतीनं उदाहरणे सोडवून दिलेली आहेत आणि प्रत्येक उदाहरण मी एक्सप्लेन सुद्धा केलेलं आहे, परंतु तुम्ही स्वतःहून ही उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुस्तक घ्यायचंय, पुस्तकामध्ये प्रत्येक अगोदर उदाहरण घ्यायचंय, पुस्तक झाकून ठेवायचंय आणि स्वतःहून फॅक्टर कसे पाडायचे आहेत, ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करून मधल्या पदाचा कसा आपल्याला फोड करता येईल हे पाहायचंय. कारण की तुम्हाला स्वतःहून ज्या पद्धतीनं स्वतःहून येणं महत्वाचं आहे. मी कितीही उदाहरणे घेतले, कितीही सोडवले, तर तुम्हाला किती % समजलं हे तुम्हाला स्वतः सोडवल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळं आज तुम्ही प्रत्येकाने मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक उदाहरण सोडवून पाहिजे स्वतःहून आणि उद्या आपण अशाच पद्धतीनं धासू आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजेल अशा सोप्या पद्धतीनं आपण सराव संच 2.2 सॉल्व्ह करून घेणार आहोत. चला थांबूया. धन्यवाद.